Well, students, in previous lecture we have seen covalent character in ionic compounds. Now we are going to look at ionic character in a covalent bonds or in a covalent compounds. Now let's take an example of covalent bonds. See, what we have said that covalent bond is formed between two atoms. Those are having similar electronegativities or small difference of electronegativities. They shares electrons and forms covalent bond. तर काही बॉन्ड्स आपण इकडे कंपेअर करूयात की सपोज आपल्याकडे HH बॉन्ड आहे, H2 बॉन्ड, HH बॉन्ड. आता HH बॉन्ड ज्यावेळेस फॉर्म झाला आपल्याकडे HH सिग्मा कोव्हॅलंट बॉन्ड, देयर इज अ म्युच्युअल शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन बाय ईच हायड्रोजन ॲटम. मग याच्यामध्ये आपण काय म्हणतो बघ की हायड्रोजन त्याचा एक इलेक्ट्रॉन, दुसरा हायड्रोजन त्याचा एक इलेक्ट्रॉन, and this electron pair is now equally shared by both these atoms. Their electronegativity is same. ह्या दोघांची electronegativity is same आहे. त्यामुळे ही जी शेड पेअर आहे it will be exactly in the middle of two nuclei. हे जे दोन न्यूक्लिय आहेत त्याच्या एक्झॅक्टली सेंटरला म्हणजे मिडलला, म्हणजे हा जो डिस्टन्स असेल त्याचा आपण म्हणूया की हा, तर आपण म्हणूया की एक्झॅक्टली मिडलला ही इलेक्ट्रॉन पेअर आहे ती असेल का तर दोघांची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी सेम आहे. तर आपल्याकडे हे काय डायटॉमिक मॉलिक्युल्स इन विच बोथ ॲटम्स आर सेम. आता आपण डायटॉमिक मॉलिक्युल्स घेऊया आणि एक्झाम्पल घेऊया HCl किंवा HF. HF चे एक्झाम्पल घेऊया हायड्रोजन फ्लोराईड. आता याच्यामध्ये पण तेच होणार, हायड्रोजन त्याचा एक इलेक्ट्रॉन, फ्लोरीन त्याचा एक अनपेड इलेक्ट्रॉन आणि फॉर्म झाला HF बॉन्ड. इकडे पण म्युच्युअल शेअरिंग झालं इलेक्ट्रॉन पेअर्स, इकडे पण म्युच्युअल शेअरिंग झालं इलेक्ट्रॉन पेअर्स. बट वी नो दॅट फ्लोरीन इज मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह दॅन हायड्रोजन. फ्लोरीन इज मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह दॅन हायड्रोजन. तर इथे काही अशा टाइप मध्ये होणार आहे बघ की हायड्रोजन इट्स 1s ऑर्बिटल आणि फ्लोरीन आपल्याकडे, फ्लोरीनचा आपल्याकडे 2p ऑर्बिटल असेल आणि इकडे होणार आहे म्युच्युअल शेअरिंग. या दोघांमध्ये होणार आहे म्युच्युअल शेअरिंग. 1s इलेक्ट्रॉन हे 1s ऑर्बिटल ऑफ हायड्रोजन ॲटम अँड 2p ऑर्बिटल ऑफ फ्लोरीन ॲटम की ज्यांच्यामध्ये अनपेड इलेक्ट्रॉन्स असतात. Those orbitals will overlap to form HF sigma bond. Now we know that fluorine is more electronegative than hydrogen. As fluorine is more electronegative than hydrogen, this shared pair of electron now is more attracted towards fluorine. This shared pair of electron is more attracted towards fluorine because it is more electronegative than hydrogen. तर आता काय होणार आहे की इलेक्ट्रॉन क्लाउड आहे, it will get disturbed. Electron cloud disturb होणार आहे. This electron pair will move away from the hydrogen atom. It will not completely transfer to the fluorine. It will just shift towards fluorine. मग हे जे काही शिफ्टिंग आहे, जे डिस्टॉर्शन होणार आहे की आपण म्हणा की इकडे आपल्याकडे हायड्रोजन, हा आपल्याकडे फ्लोरीन, आणि आता काय झालं इलेक्ट्रॉन क्लाउड डिस्टर्ब झाला. इलेक्ट्रॉन क्लाउड इट गॉट डिस्टर्ब आणि तर ही जी आपल्याकडे पेअर एक्झॅक्टली इथे पाहिजे होती, ज्यावेळेस दोघांमध्ये शेअरिंग झालं 1s आणि 2p मध्ये, त्यावेळेस पेअर पाहिजे होती इथे. आता पेअर ती जास्त काय झाली, इट इज मोर शिफ्टेड टुवर्ड्स फ्लोरीन ॲटम. नाउ ड्यू टू increase in shape, electron pair is a negatively charged. Electrons are negatively charged. So when the electron pair shifts towards more electronegative atom, फ्लोरीन जास्त इलेक्ट्रोनेगेटिव्ह आहे, त्याच्याकडे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन पेअर जास्त शिफ्ट झाली, then the negative charge is increased on the side of fluorine atom, and due to increase in negative charge it develops partial negative charge आणि हायड्रोजनची इलेक्ट्रॉन डेन्सिटी आहे ती त्याच्यापासून मूव्ह झाली away. As the electron density moves away from the hydrogen atom, at the side of hydrogen partial positive charge is developed. See, these are partial charges, these are not complete transfer of electron. जर अशा टाइप बदल झाला असतं की हायड्रोजनने एक इलेक्ट्रॉन देऊन टाकला, इट फॉर्म्स H प्लस बाय लॉस ऑफ 1 इलेक्ट्रॉन. सपोज फ्लोरीनने 1 ॲटम गेन केला, इट फॉर्म्स F मायनस. These are not partial charges, these are completely or full charges, plus 1 minus 1. 1.6 into 10 raised to minus 19 coulomb, plus minus. हे जे चार्जेस आहेत those are not equal to 1.6 into 10 raised to minus 19 coulomb. These are partial charges. Partial म्हणजे काय की यांच्या व्हॅल्यूज 1.6 into 10 raised to minus 19 coulomb पेक्षा एकदम कमी आहेत, कमी चार्जेस डेव्हलप झाले म्हणून त्याला आपण म्हणतो पार्शियल चार्जेस. त्याला पार्शियल चार्जेस म्हणतो आपण. नाही तर एखाद्याला वाटतं हे असं काय लिहिलंय प्लस डेल्टा मायनस डेल्टा आणि दोघांची मॅग्निट्यूड सेम असणार आहे. ह्या केसमध्ये जेवढा फ्लोरीन स्वतःकडे इलेक्ट्रॉन डेन्सिटी खेचणार, इट विल डेव्हलप पार्शियल निगेटिव्ह चार्ज.
and exactly an opposite charge, equal and opposite charge will be developed on hydrogen. आता याच्यामध्ये काय झालं बघ की बॉन्ड होता आपल्याकडे पोलर HF बॉन्ड, कोव्हॅलेंट बॉन्ड, बट इन दिस कोव्हॅलेंट बॉन्ड partial negative and partial positive charges are developed आणि चार्ज डेव्हलप झाले की आपण म्हणतो आयनिक कॅरेक्टर. बॉन्ड होता आपल्याकडे कोव्हॅलेंट आणि त्याच्यामध्ये काय डेव्हलप झाले, पोल्स डेव्हलप झाले, निगेटिव्ह पोल, पॉझिटिव्ह पोल. इकडे नाही झालं का तर इकडे दोघांची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी काय होती, सेमच होती. इकडे हायड्रोजन त्याचं 1s ऑर्बिटल आणि इकडे पण हायड्रोजन त्याचं 1s ऑर्बिटल. तर ही पेयर आहे, इट विल नॉट शिफ्टेड टू द ग्रेटर एक्सटेंट on any one of the atom, on the side of any one of the atom. It will remain exactly in the middle of these two atoms, so they will not develop positive and negative charges. मग अशा टाइपचा जो बॉन्ड आहे, सी जे कोव्हॅलेंट बॉन्ड्स आहेत ते आपण दोन टाइप मध्ये क्लासिफाय केले. कोव्हॅलेंट बॉन्ड्स, these are classified into two types. एक जे आहे ते आपण म्हणतो नॉन पोलर कोव्हॅलेंट बॉन्ड्स, non-polar covalent bonds, non-polar covalent bonds, and another is polar covalent bonds, polar covalent bonds. And non-polar covalent bonds, these are called as pure covalent bonds, pure covalent bonds. Pure covalent bonds, that means they do not have any ionic character in them. प्युअर कोव्हॅलेंट बॉन्ड्स म्हणजे यांच्यामध्ये आयनिक कॅरेक्टर नाही, यांच्यामध्ये आयनिक कॅरेक्टर नाही म्हणजे यांच्यामध्ये पोल्स डेव्हलप झाले नाहीत, यांच्यामध्ये पोल्स डेव्हलप झाले नाहीत म्हणजे यांच्यामध्ये पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्ज सेपरेशन झालं नाही. हे जे आता झालंय इट इज कॉल्ड एज अ चार्ज सेपरेशन ड्यू टू ऑफ शिफ्टिंग ऑफ इलेक्ट्रॉन डेन्सिटी, ड्यू टू शिफ्टिंग ऑफ इलेक्ट्रॉन डेन्सिटी टुवर्ड्स वन ऑफ द एटम, ड्यू टू शिफ्टिंग ऑफ इलेक्ट्रॉन डेन्सिटी टुवर्ड्स वन ऑफ द एटम, charge separation takes place between two atoms. The atom towards electron density is shifted now carries partial negative charge and equal and opposite charge is developed on the atom from which electron density is shifted away. तर इकडे झाला पॉझिटिव्ह चार्ज डेव्हलप. मग हे जे काही चार्ज सेपरेशन झाले which results in a formation of poles, positive pole, negative pole. Such bonds are called as polar covalent bonds. असे जे bonds आहेत these are called as polar bonds. तर आपण म्हणतो पोलर बॉन्ड का तर या बॉन्ड मध्ये काय झालं, इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी डिफरन्स होता आणि ड्यू टू इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी डिफरन्स नाउ द इलेक्ट्रॉन डेन्सिटी शिफ्टेड मोर टुवर्ड्स द फ्लोरीन and it acquires partial negative charge whereas hydrogen acquires partial positive charge. ते जे चार्ज सेपरेशन आहे इट रिझल्ट्स इन अ पोलर नेचर ऑफ दॅट कोव्हॅलेंट बॉन्ड, हा पोलर कोव्हॅलेंट बॉन्ड. आणि इकडे बाळा दोन्ही ॲटमची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी सेम, दोन्ही ॲटमची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी जर सेम असेल देन इट इज अ नॉन पोलर कोव्हॅलेंट बॉन्ड. तर नॉन पोलर कोव्हॅलेंट बॉन्ड्स हे पोलर कोव्हॅलेंट बॉन्ड्स. आणि बस आता आम्ही काय म्हणतो की हा जो बॉन्ड आहे हा कोव्हॅलेंट बॉन्ड होता आणि या कोव्हॅलेंट बॉन्ड मध्ये काय इंड्यूस झाला होता, आयनिक कॅरेक्टर. का तर प्लस मायनस चार्जेस डेव्हलप झाले, दीज आर पार्शियल चार्जेस. सो आयनिक कॅरेक्टर इज इंड्यूस्ड इन अ कोव्हॅलेंट बॉन्ड आणि प्युअर कोव्हॅलेंट बॉन्ड्स. मग आता जोपर्यंत डायटॉमिक मॉलिक्यूल आहे तोपर्यंत सिंपल आहे बाळा. जोपर्यंत डायटॉमिक मॉलिक्यूल आहे तोपर्यंत सिंपल आहे. ज्यास कधी पण whenever the covalent bond is formed between two heteroatoms, whenever covalent bond is formed between two heteroatoms, that covalent bond is a polar bond. See, आपण आता काय बोलतोय, पोलॅरिटी बद्दल बोलतोय कुणाच्या, बॉन्डच्या. याच्यानंतर आपण पोलॅरिटी बद्दल बोलणार आहे कुणाच्या, मॉलिक्यूलच्या. हे दोन वेगळे टॉपिक्स आहेत. पोलॅरिटी ऑफ बॉन्ड्स इज अ डिफरंट थिंग अँड पोलर मॉलिक्यूल इज अनदर थिंग. हे दोन डिफरंट थिंग्स आहेत. आता आपण पोलर बॉन्ड्स बद्दल बोलतोय, पोलर बॉन्ड्स. लेटर ऑन वी आर गोइंग टू टॉक अबाउट पोलर मॉलिक्यूल्स, ते डिफरंट. आता पोलर बॉन्ड्स बद्दल बोलतोय आणि पोलर बॉन्ड्स बद्दल बोलताना काय म्हणतोय आम्ही की whenever covalent bond is formed, whenever covalent bond is formed between two same atoms, whenever covalent bond is formed between two same atoms with same electronegativity, then that bond is non-polar. Then that bond is non-polar. Whereas whenever bond is formed between two heteroatoms, whenever bond is formed between two heteroatoms, those are having electronegativity difference, that bond is always polar covalent bond. तो bond always का असेल, polar covalent bond. मॉलिक्यूलचं वेगळं असतं. आता आपण बॉन्ड्स बद्दल बोलतोय
कि whenever bond is formed between two same atoms, bond is formed between two same atoms with same electronegativity. सी ऍटम सेम असेल पण इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी डिफरंट असेल म्हणजे असं येऊ शकतं. हे बघ, इकडे एक कार्बन आहे माझ्याकडे, दिस कार्बन इज अ डबली बॉन्डेड, आणि इकडे एक कार्बन आहे, दिस कार्बन इज सिंगली बॉन्डेड टू ऑल अदर ऍटम्स. आता हा कार्बन आणि हा कार्बन दोन्ही कार्बन आहेत, बट दीज आर नॉट हॅव्हिंग सेम इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी. का आता हा जर कार्बन बघितला आपण, सिग्मा बॉन्ड सिग्मा बॉन्ड सिग्मा बॉन्ड, 3 सिग्मा बॉन्ड्स, लोन पेअर 0, नंबर आला 3, नंबर इज 3, इट्स हायब्रिडायझेशन इज sp2. इकडे जो कार्बन आहे, इट हॅज 4 कोव्हॅलेंट बॉन्ड्स, 1 2 3 4, 4 सिग्मा बॉन्ड्स. If it has 4 sigma bonds, 0 lone pair, the number steric number is 4, its hybridization is sp3. आणि इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी मध्ये आम्हाला माहित आहे sp2 कार्बन इज मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह दॅन sp3 कार्बन ड्यू टू पर्सेंटेज एस कॅरेक्टर. म्हणून प्रत्येक लेक्चर नीट बघायचं. इकडे पर्सेंटेज एस कॅरेक्टर आहे ते जास्त आहे, इकडे पर्सेंटेज एस कॅरेक्टर कमी आहे. इकडे पर्सेंटेज कॅरेक्टर एस कॅरेक्टर 33.33% आहे, इकडे पर्सेंटेज एस कॅरेक्टर 25% आहे. And as the S character goes on increasing, the orbital becomes more penetrating, more closer to the nucleus. That's why electronegativity increases. आता हा sp2 आहे, त्याची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी sp3 पेक्षा जास्त. मग होणार काय, यांच्यामध्ये ही जी इलेक्ट्रॉन पेअर शेअर झाली, इट विल गेट मोर शिफ्टेड टुवर्ड्स मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह ऍटम. ती याच्याकडे जास्त शिफ्ट होणार आहे, याच्या साईडला जास्त शिफ्ट होणार आहे. याच्या साईडला जास्त शिफ्ट झाली, इट विल अक्वायर पार्शियल निगेटिव्ह चार्ज, this will acquire partial positive charge. आणि म्हणून तर बाळा इकडे काय दिलं की नॉन पोलर कोव्हॅलेंट बॉन्ड कधी असेल, नॉन पोलर कोव्हॅलेंट बॉन्ड कधी असेल, when the bond is formed between two same atoms. बॉन्ड टू सेम ऍटम्स मध्ये बनला पाहिजे आणि त्या दोन्ही ऍटमची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी सेम पाहिजे. आता इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी डिफरंट आहे म्हणून बॉन्ड बनला पोलर बॉन्ड. आणि पोलर बॉन्ड कधी बनतोय, when bond is formed between two atoms having different electronegativities. When bond is formed between two atoms having different electronegativities, that bond is always polar covalent bond. ते इथपर्यंत आपल्याला कळलं जस्ट. आता ही जी बॉन्डची पोलॅरिटी आहे, हा जो बॉन्ड पोलर आहे, बॉन्डची जी पोलॅरिटी आहे, that polarity of bond is measured in terms of dipole moment. That polarity of bond is measured in terms of dipole moment. की एखादा बॉन्ड किती पोलर आहे. सपोज आपल्याकडे आपण बोललो की आपल्याकडे हा एक बॉन्ड आहे H आहे, आपल्याकडे हा एक बॉन्ड आहे HCl. मग आपल्याला कंपॅरिझन करायचं की कुठला बॉन्ड किती पोलर आहे, कुठला बॉन्ड जास्त पोलर, कुठला बॉन्ड कमी पोलर. मग हे जे आहे कंपॅरिझन हे होणार आहे बाळा एका क्वांटिटीने विच इज नोन ॲज डायपोल मोमेंट. डायपोल मोमेंट विच इज गिवन बाय म्यू. डायपोल मोमेंट आपण म्हणतो डायपोल मोमेंट. आणि डायपोल मोमेंट म्हणजे काय इकडे की डायपोल मोमेंट मीन्स डायपोल मोमेंट इज द प्रोडक्ट ऑफ चार्ज अँड डिस्टन्स ऑफ चार्ज सेपरेशन. डायपोल मोमेंट इज द प्रोडक्ट ऑफ मॅग्निट्यूड ऑफ चार्ज. चार्जची फक्त आपण मॅग्निट्यूड कन्सिडर करतो. प्रोडक्ट ऑफ चार्ज अँड distance between two charges and distance between two charges. नाही तर आपण म्हणतो चार्ज सेपरेशन, डिस्टन्स ऑफ चार्ज सेपरेशन. सांगतो का की सपोज आपल्याकडे चार्ज सेपरेशन, इकडे आपल्याकडे एक चार्ज आहे आणि काही डिस्टन्स वरती इकडे आपल्याकडे एक चार्ज. याच्यावरती म्हणूयात आपण चार्ज डेव्हलप झाला प्लस क्यू, आणि याच्यावरती एकदम अपोजिट चार्ज डेव्हलप झाला मायनस क्यू. प्लस क्यू मायनस क्यू किंवा फ्रंटला लिहूया चार्जेस की याच्यावरती चार्ज आहे प्लस क्यू, याच्यावरती चार्ज आहे मायनस क्यू. अँड द डिस्टन्स ऑफ चार्ज सेपरेशन इज d. then the dipole moment, this dipole moment mu is equal to charge त्याची मॅग्निट्यूड भाग into distance.
charge into distance of separation. Now charge is measured in terms of coulomb. चार्ज आपण कूलम मध्ये मेजर करतो आणि डिस्टन्स आहे त्याचं एसआय युनिट आपल्याकडे मीटर, म्हणून हा जो डायपोल मोमेंट आहे त्याचं एसआय युनिट आहे कूलम मीटर. हे एसआय युनिट आहे कूलम मीटर. डायपोल मोमेंट इज मेजर्ड इन टर्म्स ऑफ कूलम मीटर. आता पुढे हे जे डायपोल मोमेंट आहे बाळा, इट इज अ वेक्टर क्वांटिटी. हा जो डायपोल मोमेंट आहे it is a vector quantity. It has both magnitude and direction. Dipole moment कशामुळे जनरेट झाली? Dipole moment जनरेट झाली due to electronegativity difference between two atoms. The more electronegative atom attracts electron density towards itself. झालं का आमच्याकडे की HF होता बॉन्ड, HF बॉन्ड आणि इलेक्ट्रॉन पेयर ती जास्त शिफ्ट झाली कुणाकडे? फ्लोरीनकडे. इलेक्ट्रॉन पेयर एक्झॅक्टली मिडलला राहिली नाही. इलेक्ट्रॉन पेयर गेट शिफ्टेड मोर टुवर्ड्स मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह फ्लोरीन atom and that's why fluorine acquires partial negative charge and exactly opposite charge is developed on this hydrogen atom, partial positive charge. Now the distance of charge separation is nothing but bond length. आता या दोघांमधला डिस्टन्स म्हणजे काय असणार आपल्याकडे? बॉन्ड लेंथ. चार्ज सेपरेशन दोघांमधला डिस्टन्स म्हणजे आपल्याकडे असेल बॉन्ड लेंथ. मग आता इलेक्ट्रॉन पेयर कुणाकडे शिफ्ट झाली आणि इलेक्ट्रॉन पेयर शिफ्ट झाल्यामुळे हे काय डेव्हलप झाले? पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्जेस. मग आता जी डायपोल मोमेंट आहे इट इज अ वेक्टर क्वांटिटी अँड दॅट शिफ्ट ऑफ इलेक्ट्रॉन डेन्सिटी इज इंडिकेटेड बाय एरो. आता ही जी इलेक्ट्रॉन डेन्सिटी शिफ्ट झाली ती आपण एरोने दाखवतो इकडे, म्हणजे वेक्टर क्वांटिटी. ही इलेक्ट्रॉन डेन्सिटी इज शिफ्टेड टुवर्ड्स मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह फ्लोरीन ॲटम. ज्याच्याकडे इलेक्ट्रॉन डेन्सिटी शिफ्ट होणार आहे इट ॲक्वायर्स पार्शियल निगेटिव्ह चार्ज. ज्याच्यापासून शिफ्ट होणार आहे इट विल अक्वायर पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज. सो डायपोल मोमेंट इज ऑलवेज रिप्रेझेंटेड बॉन्ड डायपोल इज ऑलवेज रिप्रेझेंटेड फ्रॉम पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह, पॉझिटिव्ह चार्ज टू निगेटिव्ह चार्ज. आणि इकडे दिसतच आहे इकडे पॉझिटिव्ह. एक जो एंड आहे हा डायपोल मोमेंट वेक्टरचा हा पॉझिटिव्ह आहे, म्हणजे पॉझिटिव्ह पासून आपण एरो ड्रॉ करायचा आणि एरो कोणाकडे पॉइंट करायचा? निगेटिव्ह चार्ज कडे. आणि याला आपण म्हणणार आहे डायपोल मोमेंट म्यू. डायपोल मोमेंट म्यू. पण ह्या केसमध्ये तेच आहे आमच्याकडे ही जी डायपोल मोमेंट आहे वेक्टर क्वांटिटी विच इज इक्वल टू चार्ज इनटू डिस्टन्स ऑफ सेपरेशन. आता चार्ज किती आहे? डेल्टा. आता चार्ज आहे आमच्याकडे डेल्टा, त्याची काही मॅग्निट्यूड असेल ते. आणि चार्ज सेपरेशन म्हणजे काय? बॉन्ड लेंथ. म्हणजे आमच्याकडे काय? बॉन्ड लेंथ. त्याला म्हणायचं डायपोल मोमेंट. And this dipole moment has SI unit coulomb meter. Charge is measured in coulomb and distance is measured in meter. That's why the SI unit is coulomb meter. फक्त आता काय की चार्ज जर बघितला आपण हा चार्ज 1 कूलम पेक्षा एकदम कमी आहे. सी एका इलेक्ट्रॉन वरती चार्ज काय असतो? एका इलेक्ट्रॉन वरती आपल्याला माहिती आहे चार्ज असतो -1.6 into 10⁻⁻19 कूलम. 1.6 into 10⁻⁻19 कूलम 1 इलेक्ट्रॉनचा चार्ज. मग हा तर फ्रॅक्शनल चार्ज आहे, पार्शियल, म्हणजे इलेक्ट्रॉन तर ट्रान्सफर पण झाला नाही, फक्त इलेक्ट्रॉन डेन्सिटी एका साईडला जास्त शिफ्ट झाली आहे म्हणून तिकडे निगेटिव्ह चार्ज डेव्हलप झालाय. तर 1.6 into 10⁻⁻19 कूलम पेक्षा एकदम कमी चार्ज आहे. आणि आता बघ ही काय? बॉन्ड लेंथ. आणि बॉन्ड लेंथ आपण कशामध्ये मेजर करतो? इन टर्म्स ऑफ 10⁻⁻9 मीटर, 10⁻10 मीटर. बॉन्ड लेंथ इट इज मेजर्ड इन टर्म्स ऑफ नॅनोमीटर, अँगस्ट्रॉम युनिट. तर एकदम छोटे युनिट्स आहेत, म्हणजे काय म्हणत आपण एकदम छोट्या लेंथ्स आहेत ह्या. आता चार्ज जो होता त्याची पॉवर 10⁻⁻19 कूलम. आता बॉन्ड लेंथ आहे इट इज इन द ऑर्डर ऑफ अँगस्ट्रॉम युनिट, म्हणजे 10⁻10 मीटर. म्हणजे कूलम मीटर मध्ये जर आपण एक्सप्रेस केली डायपोल मोमेंट तर ती एकदम कमी येणार आहे. सर्टन क्वांटिटी इंटू 10⁻30 कूलम मीटर. येते का तुझ्या लक्षात? क्या चार्ज आहे तो कुठल्या मॅग्निट्यूड मध्ये? 10⁻19 कूलमच्या. हा चार्ज 10⁻19 कूलमच्या मॅग्निट्यूड मध्ये. आणि हा जो बॉन्ड लेंथ आहे ऍटमच दिसत नाही, तर दोन ऍटम मधला डिस्टन्स म्हणजे एकदम कमी. याची ऑर्डर किती असते? 10⁻10 मीटर. ह्याची ऑर्डर 10⁻19 कूलम. ह्याची ऑर्डर 10⁻10 मीटर. 10⁻19 इंटू 10⁻10 10⁻29 काय? 10⁻29 कूलम मीटर. मग हे थोडंसं इनकन्व्हिनियंट आहे.
म्हणून काय करतात की जी डायपोल मोमेंट आहे इट इज मेजर्ड इन टर्म्स ऑफ डिबाय युनिट. Dipole moment is measured in dBi units. In dBi units. In dBi units. आणि याच्यामध्ये काय 1 dBi unit is equal to 3.335. 1 dBi unit is equal to 3.335 into 10 raised to minus 30 coulomb meter. हे लक्षात ठेवायचं. आता काही गरजेचं नाही, स्कूल्स मध्ये कॉलेजेस मध्ये काही विचारत नाही, पण एमसीक्यू आपल्याला हे लागतं की 1 dBi unit is equal to 3.335 into 10 raised to minus 13 coulomb meter. म्हणजे dBi unit आपण आता सिम्पली रिप्रेझेंट करू शकतो आपण इझिली dBi युनिट्स मध्ये, एकदम 10 raised to minus 30 40 म्हणायची गरज नाही. आणि आता अजून काय माहिती आपल्याला की चार्ज कूलम मध्ये मेजर करतात किंवा चार्ज मेजर करतात इलेक्ट्रोस्टॅटिक युनिट मध्ये. इलेक्ट्रोस्टॅटिक युनिट मध्ये जर चार्ज मेजर केला तर 1 dBi unit is equal to 1 dBi unit is equal to 1 into 10 raised to minus 18 इलेक्ट्रोस्टॅटिक युनिट सेंटीमीटर. इलेक्ट्रोस्टॅटिक युनिट सेंटीमीटर. कि हा जो चार्ज है, इफ दैट चार्ज इज एक्सप्रेस्ड इन टर्म्स ऑफ इलेक्ट्रोस्टैटिक यूनिट and distance is expressed in terms of centimeter. हा जो आपल्याकडे चार्ज आणि डिस्टन्सचा प्रोडक्ट आहे तो जर आपण एक्सप्रेस केला इलेक्ट्रोस्टॅटिक युनिट आणि सेंटीमीटर मध्ये, तर 1 dBi unit means 1 into 10 raised to minus 18 इलेक्ट्रोस्टॅटिक युनिट सेंटीमीटर. ते कन्व्हर्जन्स लक्षात ठेवायची dBi युनिटची. आणि आपल्याला माहित आहे की इलेक्ट्रॉन आहे, 1 इलेक्ट्रॉन वरचा जो चार्ज 1 इलेक्ट्रॉन वरचा चार्ज, दॅट चार्ज इज इक्वल टू, नुसती मॅग्निट्यूड पाहिजे असेल तर मॅग्निट्यूड लिहू शकतो आपण 1.6, नुसती मॅग्निट्यूड लिहूया. दॅट चार्ज इज इक्वल टू 1.6 into 10 raised to minus 19 coulomb. 1.6 into 10 raised to minus 19 coulomb. आणि तो जर इलेक्ट्रोस्टॅटिक मध्ये एक्सप्रेस केला आपण इलेक्ट्रोस्टॅटिक युनिट मध्ये, इट इज 4.18 into 10 raised to minus 10 इलेक्ट्रोस्टॅटिक युनिट. 4.18 into 10 raised to minus 10 4.18 into 10 raised to minus कशाचा एका इलेक्ट्रॉनवरचा चार्ज 4.8 into 10 raised to minus 10 इलेक्ट्रोस्टॅटिक युनिट. ते सगळे युनिट कन्व्हर्जन्स तू फक्त हे लक्षात ठेव दोन गोष्टी. आपल्याला याच्यावरून काय करायचं की डायपोल मोमेंट जे आहे, डायपोल मोमेंट रिप्रेझेंट्स, इट इज अ मेजर ऑफ पोलॅरिटी ऑफ बॉन्ड. जेवढी जास्त डायपोल मोमेंट येणार तेवढा जास्त पोलर बॉन्ड. एक्सटेंट ऑफ बॉन्ड पोलॅरिटी, आपण काय म्हणणार एक्सटेंट ऑफ बॉन्ड पोलॅरिटी. एक्सटेंट ऑफ बॉन्ड polarity is directly proportional to dipole moment. Extent of bond polarity is directly proportional to dipole moment. Extent of bond polarity is directly proportional to dipole moment. जेवढी dipole moment जास्त तेवढा पोलर बॉन्ड, तेवढा तो जास्त पोलर बॉन्ड. बस आता एवढं लक्षात ठेवायचं. आणि अजून आम्हाला काय कळलं की dipole moment is a vector quantity. Dipole moment is a vector quantity and the vector is drawn such that a vector is drawn from positive charge towards negative charge. एवढं लक्षात ठेवायचं. आणि आता मग हे जर डायपोल मोमेंट वरती डिपेंडेंट असेल बॉन्ड पोलॅरिटी, डायपोल मोमेंट वरती, डायपोल मोमेंट स्वतः कोणावरती डिपेंडेंट आहे? डायपोल मोमेंट स्वतः डिपेंडेंट आहे चार्ज आणि डिस्टन्स वरती. चार्ज आणि डिस्टन्स वरती. मेजॉरिटी ऑफ टाइम्स हे चार्ज डॉमिनंट असतं डिस्टन्स पेक्षा. मेजॉरिटी ऑफ टाइम्स 99 केसेस मध्ये चार्ज जास्त आला तर काय जास्त येते डायपोल मोमेंट मध्ये. काही केसेस मध्ये काय असतं चार्ज कमी असतो पण डिस्टन्स जास्त असतं दोन ऍटम मधलं, आणि त्याच्यामुळे पण डायपोल मोमेंट काय येते जास्त येते. तर डायपोल मोमेंट सायमल्टेनियसली डिपेंडेंट आहे चार्ज आणि डिस्टन्स वरती. सी दोन ऍटम मधला इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी डिफरन्स वाढला, दोन ऍटम मधला इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी डिफरन्स वाढला तर काय इन्क्रीज होणार आहे मॅग्निट्यूड ऑफ चार्ज. जेवढा जास्त ऍटम इलेक्ट्रॉन खेचणार
तेवढी मॅग्निट्यूड इन्क्रीज होणार चार्जची, आणि जेवढा चार्ज इन्क्रीज होणार तेवढी काय इन्क्रीज होणार, डायपोल मोमेंट. पण सायमल्टेनियसली जी डायपोल मोमेंट आहे इट डिपेंड्स ऑन डिस्टन्स, दोन ऍटम मधला डिस्टन्स त्याच्यावरती पण डिपेंडेंट आहे. ते दोघांवरती डिपेंडेंट असतं, फक्त डॉमिनंट कोण असतो, चार्ज. आणि चार्ज कोणावरती डिपेंडेंट आहे, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी वरती. तर जेवढी इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी इन्क्रीज होत जाते तेवढी डायपोल मोमेंट इन्क्रीज होत जाते, तेवढी बॉन्ड पोलॅरिटी इन्क्रीज होत जाते. म्हणजे आपल्याला काय कळलं की जनरली, आम्ही म्हणतोय जनरली, सगळ्याच केसेस मध्ये नाही, 100% केसेस मध्ये नाही, जनरली द डायपोल मोमेंट, जनरली द डायपोल moment is directly proportional to the dipole moment is directly proportional to charge. आणि आम्हाला माहिती आहे हा जो चार्ज सेपरेशन आहे, this charge is directly proportional to electronegativity difference, electronegativity difference. म्हणून आम्ही म्हणतोय therefore dipole moment, therefore dipole moment is directly proportional to electronegativity difference. Electronegativity difference. As electronegativity difference goes on increasing, dipole moment increases. As electronegativity difference goes on increasing, as the electronegativity between two atoms increases by more amount, dipole moment also increases, that bond becomes more and more polar. आणि आम्हाला अजून काय लक्षात ठेवायचं, this dipole moment simultaneously depends on distance of charge separation, distance of charge separation d. हे डिस्टन्स वरती पण डिपेंडेंट आहे, तर ते एक लक्षात ठेवायचं. आणि ओव्हरऑल मॉलिक्युलची ज्यावेळेस आपण डायपोल मोमेंट काढतो, इट इज अ डिफरंट थिंग, तो एक वेगळाच प्रकार आहे सगळा, तो एक वेगळाच प्रकार आहे. आता हे झालं बॉन्ड्स, की कुठला बॉन्ड पोलर आहे, कुठला बॉन्ड नॉन पोलर आहे. द बॉन्ड फॉर्म बिटवीन टू atoms, द बॉन्ड फॉर्म बिटवीन टू सेम atoms having same electronegativity, the bond formed between two same atoms having same electronegativity is non-polar covalent bond. And the bond formed between two heteroatoms, the bond formed between two heteroatoms, or the bond formed between two atoms having different electronegativities is polar covalent bond. हे झालं बॉन्ड्स. आता आपण मॉलिक्यूल बद्दल बोलणार आहे बघा. आता आपण कोणाबद्दल बोलणार आहे, मॉलिक्यूल. मॉलिक्युल्स पब्लिकने दोन टाइप मध्ये क्लासिफाय केले जातात. बॉन्ड्स नाही, बॉन्ड्स वेगळं, मॉलिक्यूल वेगळं. ओव्हरऑल मॉलिक्यूल दोन टाइप्स मध्ये क्लासिफाय केले, नॉन पोलर मॉलिक्यूल, non-polar molecule and polar molecule. See, molecules those are deflected in external electric field. Molecules those gets deflected in external electric field are polar molecules, and molecules those are not deflected in external electric field are non-polar molecules. म्हणजे सपोज आपण म्हणूयात की आपल्याकडे इकडे काय आहे, की इकडे आपल्याकडे याच्यामध्ये आपण म्हणूयात की वॉटर आहे आपल्याकडे, वॉटर आणि हा वॉटरचा स्ट्रीम इन अब्सेन्स ऑफ इलेक्ट्रिक फील्ड. सपोज आता आपण एखादा एबोनाइट रॉड घेतला, तो रब केला, उलला एबोनाइट रॉड पुन्हा रब केला आणि हा वॉटरच्या जवळ आणला, इकडे पुन्हा रब केला आणि वॉटरच्या जवळ आणला, इकडे एबोनाइट रॉड विच इज चार्ज रॉड. की आता काय होतं की हा जो वॉटरचा स्ट्रीम आहे इट गेट्स डिफ्लेक्टेड. हे वॉटरचा जो स्ट्रीम आहे तो आता एक्झॅक्टली स्ट्रेट नाही राहत, तर तो काय होतो इकडे डिफ्लेक्ट होतो टुवर्ड्स दॅट एबोनाइट रॉड. असं जर झालं असेल की हा डिफ्लेक्ट झाला, तर याला आपण काय म्हणतो, पोलर.
ह्याच्या आतमध्ये तुम्ही जे लिक्विड घेतलंय इट इज अ पोलर, आणि तेच जर आम्ही इकडे घेतलं असतं ह्याच्यामध्ये बेन्झीन, आपण म्हणत की ह्याच्यामध्ये आम्ही बेन्झीन घेतलं, आता याच्यामध्ये आपण घेतला बेन्झीन, हा स्ट्रीम ऑफ बेन्झीन, आणि इकडे आपल्याकडे एबोनाइट रॉड बघायचा तोच चार्ज रॉड, त्याला रब वगैरे केला उलनवरती वगैरे, त्याने काही फरक पडत. आता हा जो पाथ आहे तो डिफ्लेक्टच होत नाही, पाथ इज नॉट डिफ्लेक्टेड. नॉट डिफ्लेक्टेड इन एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड. मग डिफ्लेक्ट जर झाले नाही तर त्याला आम्ही काय म्हणणार आहे, नॉन पोलर. त्याला आम्ही म्हणणार आहे नॉन पोलर. हे मॉलिक्युलचं चाललंय, बॉन्डचं नाही चालू. काय लक्षात ठेवायचं आपल्याला की मॉलिक्युलच्या आतमध्ये जरी पोलर बॉन्ड्स असतील, मॉलिक्युलच्या आतमध्ये बॉन्ड जरी पोलर असतील तरी मॉलिक्युल स्वतः काय असू शकतो, नॉन पोलर. मॉलिक्युलच्या आतमध्ये बॉन्ड पोलर्स डज नॉट गॅरंटी दॅट मॉलिक्युल इज अ पोलर मॉलिक्युल. नीट लक्ष देऊन ऐक की मॉलिक्युलच्या आतमध्ये जर सगळेच बॉन्ड्स पोलर असतील किंवा एखादा बॉन्ड जरी पोलर असेल तर तो मॉलिक्युल पोलर असावा नॉन पोलर असावा, इट डिपेंड्स. हे अजून काही वेगळ्या फॅक्टरवरती डिपेंडंट आहे. त्यामुळे आता लगेच कन्क्लुजन ड्रॉ करू नको की मगाशी पोलर बॉन्ड शिकलोय, नॉन पोलर बॉन्ड शिकलोय, तो पोलर बॉन्ड दिसला की पोलर मॉलिक्युल, नॉन पोलर बॉन्ड दिसला की नॉन पोलर मॉलिक्युल. जरा पेशन्स ठेव, सगळं सांगतोय मी तुला. आता मी तुम्हाला काय सांगतोय की when the molecule gets deflected, when the molecule gets deflected in external electric field, it is a polar molecule. That means there is a charge separation within the molecule. That means there is a charge separation within the molecule. The positive center and negative center does not matches with one another. आता जनरली असतं काय, असं का म्हणतो की हा मॉलिक्यूल आहे आणि या मॉलिक्यूलचा काही शेप आहे पर्टिक्युलर. तर आपण म्हणा की याच्यामध्ये काय झालं, याच्यामध्ये एका साइडला म्हणजे हा एक न्यूक्लियस, आपण काय म्हणणार की हा एक न्यूक्लियस आहे, इकडे एक न्यूक्लियस आणि हा मॉलिक्यूलचा शेप आहे. आणि इलेक्ट्रॉन डेन्सिटी आपण म्हणा की एखाद्या साइडला शिफ्ट झाली आहे थोडीशी, काय असेल ती इलेक्ट्रॉन डेन्सिटी एका साइडला शिफ्टेड आहे वगैरे. मग होतं काय की एक जो साइड आहे मॉलिक्यूलचा, एक जो साइड आहे आपण म्हणा की इकडे, की मॉलिक्यूलचा जो काही पोर्शन आहे एका साइडचा पोर्शन, त्याच्यावरती डेव्हलप झाला पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज. आणि मॉलिक्यूल मध्ये जो काही दुसऱ्या साइडचा आपण म्हणा की रिजन आहे की जिकडे इलेक्ट्रॉन डेन्सिटी शिफ्ट झाली, जिकडे इलेक्ट्रॉन डेन्सिटी शिफ्ट झाली तिकडे डेव्हलप झाला पार्शियल निगेटिव्ह चार्ज. आता आपला सेंटर ऑफ मासचा कन्सेप्ट माहिती आहे, सेंटर ऑफ मास की अशा टाईपची इरेग्युलर शेपची बॉडी असेल तर आपण एखादा पॉइंट वरती तसं काढू शकतो सेंटर ऑफ मास, आणि त्या पॉइंटला त्याला आपण ठेवला की तो बॅलन्स राहणार, कुठे हलणार नाही. मग तसंच काय की हा जो पॉझिटिव्ह सगळा चार्ज डिस्ट्रीब्यूट झालाय बॉडीवरती, हा जो पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्ज बॉडीवरती डिस्ट्रीब्यूट झालाय त्याचं कुठेतरी पॉझिटिव्ह सेंटर आणि निगेटिव्ह सेंटर असेल सेंटर ऑफ मास सारखं, की हा जो पॉझिटिव्ह चार्ज आहे तो कुठेतरी कॉन्सन्ट्रेटेड असेल एखाद्या पॉइंट वरती, आणि हा जो अख्खा निगेटिव्ह चार्ज आहे तो पण कुठेतरी कॉन्सन्ट्रेट असेल एखाद्या पॉइंट वरती. हा जर पॉझिटिव्ह सेंटर आणि निगेटिव्ह सेंटर कोइन्साइड झाले, पॉझिटिव्ह सेंटर आणि निगेटिव्ह सेंटर जर कोइन्साइड झाले, इट इज कॉल्ड एज अ नॉन पोलर मॉलिक्यूल. असा मॉलिक्यूल आहे एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड मध्ये काय होत नाही, डिफ्लेक्ट होत नाही. म्हणजे ज्या मॉलिक्यूल मध्ये पॉझिटिव्ह सेंटर आणि निगेटिव्ह सेंटर कोइन्साइड होतात, हे न्यूक्लियस वगैरे ते सोडून क्या एक मॉलिक्यूल आहे इरेग्युलर शेपचा ज्याच्यामध्ये चार्ज सेपरेशन झालंय, पॉझिटिव्ह चार्ज निगेटिव्ह चार्ज, त्याच्यामध्ये आतमध्ये चार्जेस आहेत पॉझिटिव्ह निगेटिव्ह, पण तो जो काही ओव्हरऑल पॉझिटिव्ह चार्जचा जो रिजन आहे त्याचा सेंटर एक आणि निगेटिव्ह चार्जचा रिजन त्याचा एक सेंटर, हे जर कोइन्साइड झाले तर आपण म्हणतो मॉलिक्यूल इज नॉन पोलर मॉलिक्यूल. अशा केस मध्ये काय म्हणतो, दॅट मॉलिक्यूल इज अ नॉन पोलर मॉलिक्यूल. पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज झाले कोइन्साइड, आणि तेच जर ते कोइन्साइड झाले नाहीत, आपण म्हणा की आपल्याकडे एक अशा टाइप मध्ये मॉलिक्यूल आहे, त्याच्या एका साइडला आपण म्हणा की कुठेतरी पॉझिटिव्ह चार्ज, इकडे काय आपण म्हणा निगेटिव्ह चार्ज,
पॉझिटिव्ह चार्ज. आता पॉझिटिव्ह चार्ज कुठेतरी कॉन्सन्ट्रेट झाला असेल तर आपण म्हणतो पॉझिटिव्ह सेंटर. हा पॉझिटिव्ह सेंटर की जिथे पॉझिटिव्ह चार्ज कॉन्सन्ट्रेटेड आणि हा निगेटिव्ह सेंटर की जिथे निगेटिव्ह चार्ज. मग आता पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह हे जर कोइन्साइड झाले नाही, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह सेंटर जर कोइन्साइड झाले नाही, वाटलं हजार एक चित्रामध्ये नुसतं लक्षात ठेव का ते डेफिनेशन्स तशा असतात. टेक्स्टबुक मध्ये काही वर्डिंग जे आहे काही टेक्स्टबुक मध्ये वर्डिंग अशा टाइप मध्ये असतं की विदिन अ मॉलिक्यूल when positive center coincides with negative center, within a molecule when positive center coincides with negative center, that molecule is a non-polar molecule. मग आपल्याला काय वाटतं पॉझिटिव्ह सेंटर म्हणजे असा पॉझिटिव्ह चार्ज आणि त्याच्यावर निगेटिव्ह चार्ज येऊन पडला आहे. तसं नाही, ह्या वेगळ्या गोष्टी. आणि इकडे काय म्हणतो आपण की when positive center and negative center, when positive center and negative center within a molecule does not coincide on one another, then that molecule is non-polar molecule. Then that molecule is polar molecule. पॉझिटिव्ह निगेटिव्ह सेंटर जर कोइन्साइड झाले नाही तर आतमध्ये चार्ज सेपरेशन आहे आणि मग मॉलिक्यूलला एक डायपोल मुवमेंट असते. बॉन्ड डायपोल नाही, बॉन्ड डायपोल मगाशी बघितलेलं. तर मॉलिक्यूलच्या आतमध्ये बॉन्ड्स आहेत आणि त्या सगळ्या बॉन्डची डायपोल्स ऍड करायची. प्रत्येक बॉन्ड आहे, प्रत्येक बॉन्डच्या डायपोल्स ऍड करायच्या, मग मिळते मॉलिक्यूलची डायपोल. तसे मॉलिक्युल्स आहेत त्यांना म्हणायचं पोलर मॉलिक्यूल आणि नॉन पोलर मॉलिक्यूल. आता एक तर आपल्याला कळतं, याच्यावर एक कन्क्लुजन तर ड्रॉ करू शकतो आपण की ही गोष्ट तर आपण करून बघू शकत नाही की ज्यावेळेस मला विचारतील की एखादा मॉलिक्यूल पोलर आहे का नॉन पोलर, तर आपण तो मॉलिक्यूल घेऊन एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड मध्ये नाही जाऊ शकत की एक्सटर्नल फील्ड मध्ये डिफ्लेक्ट झाला तर पोलर, एक्सटर्नल फील्ड मध्ये डिफ्लेक्ट नाही झाला तर नॉन पोलर. ठीक आहे, यासाठी एक्सपेरिमेंट करावं लागेल, एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड लागेल, पण आपल्याला पेपरवरती करायचं. आपल्याला काही मॉलिक्युल्स दिलेत, वी हॅव टू आयडेंटिफाय वेदर दोज मॉलिक्युल्स आर पोलर ऑर नॉन पोलर, का त्याच्यावरतीच पुढे सगळं डिपेंडंट आहे. हा जर कन्सेप्ट कळला नाही पोलर का नॉन पोलर तर मग मुश्किल आहे पुढे. त्यामुळे एकदम महत्वाचा टॉपिक आहे की मॉलिक्यूल नॉन पोलर का पोलर ओळखणं आणि एकदम इझी, फक्त थोडंसं पेशन्स आणि लक्ष दे. तर ही गोष्ट तर आपण करून बघू शकत नाही. त्यामुळे हा ऑप्शन तर घेतला की आम्हाला ज्या पेपरवरती येतील वॉटर आणि बेन्झिन, त्या पेपरवरती आम्ही हा एक्सपेरिमेंट नाही करू शकत कोण डिफ्लेक्ट होणार आणि कोण नाही. तर हे तर गेलं आमच्याकडून, हे तर नाही करू शकत आम्ही. ही दुसरी गोष्ट. बरं, मॉलिक्यूल कडे बघून आम्ही नाही सांगू शकत की पॉझिटिव्ह सेंटर कुठे आहे निगेटिव्ह सेंटर कुठे, का सांगशील? एखादा मॉलिक्यूल मी दिला तुला BF3 आणि म्हणलं की त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह सेंटर दाखव, नाही माहित ना आपल्याला. कसं माहित की मॉलिक्युलचं कसं एक्झॅक्ट 3 डायमेन्शनल जॉमेट्री कुठे पॉझिटिव्ह निगेटिव्ह सेंटर आहे, तेव्हा असलं करून तो फाइंड करू शकत नाही आपण. मग मॉलिक्यूल पोलर आहे का नॉन पोलर आहे हे कसं ओळखायचं? एकदम सिंपल फंडा आहे की when net dipole of molecule is equal to 0, mu net is equal to 0, that molecule is a non-polar molecule. आणि आम्ही म्हणतो when mu net is not equal to 0, that molecule is a polar molecule. तर बस ही कंडिशन आहे की एखादा मॉलिक्यूल पोलर का नॉन पोलर ओळखायचं कसं? तर मॉलिक्यूलची डायपोल मोमेंट फाइंड करायची, बॉन्डची, मॉलिक्यूलची. इफ द ओव्हरऑल डायपोल मोमेंट म्हणजे नेट डायपोल, इफ द ओव्हरऑल डायपोल और नेट डायपोल ऑफ मॉलिक्यूल इज 0, मॉलिक्यूलची डायपोल मोमेंट 0 आली, मॉलिक्यूल इज नॉन पोलर. डायपोल मोमेंट 0 आली म्हणजे मॉलिक्यूल मध्ये चार्ज सेपरेशन नाहीये, पॉझिटिव्ह सेंटर निगेटिव्ह सेंटर कोइन्साइड्स होतात, म्हणून तर नेट डायपोल मोमेंट काय आली? 0. नेट डायपोल मोमेंट 0 आली, मॉलिक्यूल इज नॉन पोलर. आणि नेट डायपोल नॉन 0 आली, नेट डायपोलची काही पण व्हॅल्यू आली, दॅट मॉलिक्यूल इज अ पोलर मॉलिक्यूल. बस एवढा फंडा लक्षात ठेवायचा. आणि आपण कुठे काढून बघत नाही डायपोल मोमेंट्स. आपल्याला माहित असतात मॉलिक्युलर शेप्स, आणि मॉलिक्युलर शेप्स वरून आपण सांगतो मॉलिक्यूल पोलर आहे का नॉन पोलर. तर आपण पोलर नॉन पोलर हे मॉलिक्युलर शेप्स वरून ओळखणार आहे. फक्त हा बेसिक फंडा माहित असावा की ज्याच्यामध्ये ज्या मॉलिक्यूल मध्ये नेट डायपोल येते 0, नेट डायपोल इज 0, नॉन पोलर. नेट डायपोल इज नॉट 0,
पोलर मॉलिक्युल. बस एवढं लक्षात ठेव. आता बघूया आता टायमिंग चेक करू देत, त्याच्यावरती आपण पुढे जाऊयात. इथे स्टॉप करूयात. नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण घेऊयात पोलर नॉन पोलर मॉलिक्युल.